5 एप्रिल 1663च्या संध्याकाळी 100-200 मावळे सजून धजून कमरेला तलवार लटकवून वऱ्हाड म्हणून कात्रजच्या चौकातून पुण्यात शिरले आणि त्याच दिवशी 10-20च्या तुकड्या करून इतर मावळे विविध मार्गांनी, विविध वेशात, विविध पद्धतीने पुण्यात घुसले. पहारेकऱ्यांनी विचारल्यानंतर प्रत्येक तुकडी शाहिस्तेखानाच्या गोटातील मराठी किंवा मुघल सरदारांचं नाव सांगून आम्ही काही कारणास्तव बाहेर गेलो होतो, आता परततोय असं सांगायचे. मावळ्यांचं बोलणं इतकं साळसूद असायचं की पहारेकऱ्यांना कुठलाही संशय येणं शक्यच नव्हतं. मावळे तर पुण्यात घुसले. आता प्रश्न होता शस्त्रसाठ्याचा. हा भला मोठा शस्त्रसाठा पुण्यात पहारेकऱ्यांची नजर चुकवून आणण्यासाठी एक नामी शक्कल लढवण्यात आली. यानुसार काही मावळ्यांनी मुघल सरदाराचा वेश धारण केला आणि सोबत गवताच्या गंजाने भरलेल्या गाड्या घेण्यात आल्या. त्या गवताच्या गंजीत शस्त्र लपवण्यात आली. या गाडीसोबत 10-20 मावळे उघडे करून कैदी असल्यासारखे त्यांच्या दंडाला काढण्या लावून ओढत चालवत नेण्यात आले. ते बनावट मुघल सैनिक बनावट कैद्यांच्या पाठीवर बनावट चाबकाचे फटके मारत होते आणि ही वरात कात्रजच्या चौकीजवळ आली. ही वरात पाहून चौकीवरच्या पहारेकऱ्याने विचारलं, क्या चल रहा है? त्यावर मुघल सरदाराचा वेश धारण केलेल्या मावळ्याने उत्तर दिलं, ये हरामी मराठे खान साहब की घोड़ों को चारा देने को राजी नहीं थे, पैसे मांग रहे थे, भाग रहे थे, लाया पकड़ के सालों को, चर्बी चढ़ी है, अब सब चर्बी उतरेगी खान साहब के पास लेके. हे दृश्य त्या पहारेकऱ्यांना काही नवीन नव्हतं. और अच्छी तरह से पिटाई करो इन सालों की, असं म्हणत त्याने रस्ता मोकळा करून दिला आणि ही तुकडी मावळ्यांसह गवताच्या गंजीच्या गाडी आणि त्यात लपवलेल्या शस्त्रसाठ्यासह कात्रजची चौकी पार करत पुण्याच्या दिशेने निघाली. प्रत्येक तुकडीला कामं नेमून दिलेली होती आणि काही कोडवर्ड देण्यात आले होते. लपण्याची ठिकाणं देखील ठरवलेली होती. संध्याकाळी 50-100 मावळ्यांची एक तुकडी आडमार्गानं कात्रज जवळच्या घाटात पोहोचली. त्यांनी सोबत 100-200 बैल आणले होते आणि त्यांच्या शिंगांना न पेटवलेले पलिते बांधून तयार ठेवण्यात आले होते. असं करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कात्रज हे महत्त्वाचं ठिकाण होतं. कात्रजवरून एक रस्ता सिंहगडाकडे जायचा तर दुसरा रस्ता दिवे घाटावरून सासवडकडे जायचा. महाराज कामगिरी करून परत कात्रजवरून सिंहगडावर जाणार होते. त्यावेळी महाराजांचा पाठलाग होणार हे निश्चित होतं. पाठलाग करणाऱ्या मुघल सैन्याची दिशाभूल करून कात्रजच्या घाटातून दिवे घाटाकडे चुकीच्या रस्त्याकडे पाठवायचं अशी योजना होती. 2 मावळे हातात करणे घेऊन इशाऱ्याची वाट पाहत कात्रजच्या चौकीजवळच्या रानात लपून बसले होते. कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण तेव्हापासूनच प्रचलित झाली. एव्हाना महाराजांचं सैन्य पुण्यात घुसलं. शस्त्रसाठाही पुण्यात योग्य जागी पोच झाला. पण या सगळ्यात महाराज कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला की नाही? आता महाराज नेमके लाल महालात कसे पोहोचले हेही जाणून घेऊ. महाराजांच्या फौजेत अफगाणी पठाणांची 50 ते 60 लोकांची एक तुकडी होती. स्वराज्य वाढवताना मुघल, पोर्तुगीजांसारख्या शत्रूंच्या गोटातील असे अनेक नामचीन कारागीर माणसं महाराजांनी आपल्याकडे वळवून घेतली होती. अशीच एक अफगाण तुकडी अफजलखानाच्या वधाच्या वेळी महाराजांना येऊन मिळाली होती. त्या काळी धिप्पाड असलेले अफगाण मुघल फौजेत बऱ्याच मोठ्या हुद्द्यांवर कामाला होते. त्यांच्याबद्दल मुघल फौजेत आदर आणि दरारा होता. महाराजांची ही अफगाण टोळी नेमकी शाहिस्तेखानाच्या मोहिमेत महाराजांच्या कामी आली. या तुकडीतील एकाच्या अंगावर मुघल सरदाराचा भरजरी पोशाख आणि उच्च किमतीचे दागिने चढवण्यात आले. भल्या मोठ्या किमतीच्या अरबी घोड्यावर त्याला बसवण्यात आलं. त्या घोड्याला देखील सजवण्यात आलं. सोबतचे पठाण देखील सजले होते आणि उमद्या घोड्यांवर स्वार होते. आणि याच तुकडीत स्वतः महाराजही त्यांचा एखादा साधा सैनिक म्हणून त्यांच्यात सामील होते. सायंकाळच्या सुमारास मुघल सरदाराच्या वेशातील ही पठाणी तुकडी कात्रजच्या चौकीजवळ आली. या तुकडीच्या म्होरक्याचा रुबाब, सजवलेला घोडा पाहून पहारेकरांनी तातडीने मुजरा करून त्यांना रस्ता मोकळा करून दिला. कात्रजच्या त्या चौकात थांबून हा म्होरक्या मोठ्या आवाजात म्हणाला, संभाल के रहना, चौकनदार रहना, शिवा के आदमी अगर दिखे तो तुरंत खबर कर देना. आणि त्या पठाणी फौजेसोबत महाराज पुण्यात पोहोचले.
आता यावेळी अफगाणी फौजच का असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. अर्थात बोलून चालून महाराज असते, त्यांची प्रत्येक चाल विचारपूर्वकच. महाराज अफगाणी फौजेसोबत येण्यामागेही अभ्यास होता. शाहिस्तेखानाने पुण्याला अक्षरशः लष्करी छावणी करून टाकलं होतं. त्यात मराठ्यांच्या छापेमारीमुळे संशयाला जागा नको म्हणून मुघल सैन्यातील मराठा सरदारांची देखील वेळप्रसंगी चौकशी केली जात. त्यात लाखभर मुघलांची खडी फौज पुण्यात असताना तिथे 400 मावळे घुसवणं हे निव्वळ स्वप्नवत होतं. महाराजांनी ते सहज शक्य करून दाखवलं हा वेगळा भाग. प्रत्येक मार्ग प्रतिकूल असताना महाराजांनी मावळ्यांच्या किंवा वराड्यांच्या वेशात आत घुसणं तसं धोकादायकच होतं. मात्र महाराज म्हटलं की प्रत्येक अडथळ्यांचा विचार आलाच. चुकून माकून मराठी तुकडीचा किंवा वराडांची चौकशी झालीच तर पंचायत नको हे महाराज जाणून होते. त्यातल्या त्यात अफगाणी तुकडी हा अगदीच सुरक्षित आणि सोयीस्कररित्या डोळ्यात धूळ फेकता येईल असा पर्याय होता. महाराजांनी हाच पर्याय निवडला आणि महाराजही पुण्यात दाखल झाले. दुसरीकडे बनावट लग्नाला निघालेले बनावट वऱ्हाडी विविध मार्गांनी लाल महालाच्या मागच्या एका अंधाऱ्या कोनाड्यात जमले. त्या काळी तिथे शनिवार वाडा नव्हता आणि लाल महालाचा परिसर फार मोठा होता. लाल महालाच्या मागच्या एका अंधाऱ्या कोनाड्यात दबा धरून बसलेले मराठा सैनिक इशाऱ्याची वाट पाहत होते. लाल महालात समोरच्या बाजूला प्रवेशद्वार होतं आणि त्यावर 1-2 बंदूकधारी पहारेकरी होते. महालाच्या मागच्या बाजूला भटारखाना होता. भटारखाना म्हणजे काय तर स्वयंपाकघर, आणि त्या ठिकाणी जास्त बंदोबस्त नव्हता. पूर्वी भटारखान्यातून लाल महालात जाण्यासाठी एक मोकळी जागा होती, पण शाहिस्तेखानानं ती कच्च्या विटांनी बुजवून टाकली होती आणि त्याला लागूनच आपला जनाना तयार केला होता. आता जनाना म्हणजे काय तर आपल्या राणींसाठी बनवलेला खास महाल. योजनेनुसार महाराजांनी भटारखान्यातील ती भिंत फोडायची आणि त्या जिन्याने शाहिस्तेखानाजवळ पोचायचं आणि त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकून गोंधळ उडवून देत परत पठाणांसोबत आल्या रस्त्याने परत जायचं असं नियोजन करण्यात आलं होतं. अफगाण तुकडीसोबत महाराज लाल महालाच्या प्रवेशद्वारापाशी आले. पहारेकरांनी बंदुका रोखल्या आणि चौकीदारानं करड्या आवाजात प्रश्न विचारला, कोण है? यावर शिवाजी महाराज स्वतः घोड्यावरून उतरून पहारेकऱ्याजवळ आले आणि त्यांनी सनकीनी त्याच्या थोबाडीत मारली. बदतमीज, खान साहब को नहीं पहचाना? बड़े साहब के खासम खास है वो, तुम नहीं पहचानते? म्होरक्या इब्राहिम खानचा रुबाब, त्याचा पोशाख, किमती दागिने, सजवलेला घोडा पाहून पहारेकरी सतपटले. कोणत्या तरी मोठ्या हुद्द्यावरचा फौजदार असावा असं त्यांनाही वाटलं. गलती माफ हुजूर, हमने पहचाना नाही असं म्हणत त्याने पहारेकरांना इशारा दिला आणि रोखलेल्या बंदुका खाली आल्या आणि प्रवेशद्वार उघडला गेला आणि पठाणांच्या तुकडीसह महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. एव्हाना चांगलाच अंधार पडलेला होता आणि मुघल सैन्य उपवासाचं जेवून पेंगायला सुरुवात झाली होती. पठाण आणि महाराज भटारखान्याच्या मागच्या बाजूने अंधाऱ्या परिसरात मध्यरात्र होण्याची वाट पाहत बसले होते. महाराजांपासून जवळच अंतरावर पाठीमागची भिंत होती आणि त्याच्या मागे बाकीचे मावळे अगोदरच येऊन थांबले होते आणि एका ठरलेल्या वेळी मध्यरात्रीनंतर इशारा झाला. पठाण आणि महाराज मागच्या बाजूने भटारखान्यात घुसले. लाल महालाच्या बाहेरच वाट पाहणारे 100-150 मावळे महालाभोवतीची छोटीशी भिंत ओलांडून आत आले. त्यापैकी काहींनी भटारखान्यातल्या 5-10 लोकांच्या माना पार सरकवल्या आणि तातडीनं कुदळीनं भिंत खणायला सुरुवात करण्यात आली. त्या भटारखान्यात भांड्याचा आवाज, खलबत्त्यात काही कुठल्याचा आवाज नेहमीचाच होता. त्यामुळे महालातील पहारेकऱ्यांनी सुद्धा त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. दुसरीकडे भिंतीतल्या विटा एकामागून एक अशा अलगद काढण्यात आल्या. माणूस जाईल एवढी जागा झाल्यानंतर मावळ्यांची एक तुकडी नौबतखान्यात पोहोचली. तिथल्या पहारेकऱ्यांना मारून टाकून नगारे वाजवणाऱ्या कारागिरांना बळजबरीने उठवण्यात आलं. नौबतखान्यात पोहोचलेल्या मावळ्यांनी तलवारीच्या धाकावर नौबत वाजवणाऱ्या कारागिरांना ठेवलं होतं. इशारा मिळताच त्यांना नौबत वाजवण्यास ते सांगणार होते. तर इकडे महाराज जिन्यावर चढून 5-6 मावळ्यांसोबत आणि पठाणांसोबत वर चढले. ते शाहिस्तेखानाच्या दालनाकडे जाऊ लागले. लाल महालाचं पहिल्या मजल्यावरचं विस्तृत दालन पडद्यांनी विभागलं गेलं होतं. त्यामध्ये खानाच्या जनानखान्यातल्या स्त्रिया झोपल्या होत्या. आतमध्ये मिनमिनत्या समया सोडल्या तर कसलाच उजेड नव्हता. महाराज खानाला शोधत होते. समया तेवत होत्या. अचानक खानाच्या एका बेगमेला जाग आली आणि ती महाराजांना पाहून जोरात ओरडली.
महाराजांसोबतच्या एका मावळ्यानं तलवारीनं तिचा आवाज बंद केला. पण तोपर्यंत तो आवाज ऐकून शाहिस्तेखान दचकून जागा झाला होता. त्याने गडबडीत बिछाण्यापाशी असलेली आपली भरलेली बंदूक उचलली आणि चालवली. ती गोळी महाराजांच्या शेजारी असलेल्या मावळ्याला लागून तो जागीच कोसळला. बाराचा मोठा आवाज झाला आणि वाड्यात एकच गोंधळ उडाला. तो आवाज ऐकून नौबतखान्यात मावळ्यांनी तिथल्या कारागिरांना ढोल ताशे आणि नगारे जोरजोरात वाजवायला सांगितले. आपल्या जीवाच्या भीतीनं ढोल ताशे आणि नगारे ते बडवू लागले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. कोणाला नेमकं काय घडतंय हेच समजत नव्हतं. शाहिस्तेखान महाराजांच्या समोरच होता. शाहिस्तेखानावर महाराज तलवार घेऊन धावले आणि खानाच्या एका बेगमेने प्रसंगावधान राखत समई विझवून टाकली. सगळीकडे अंधार पसरला. त्या अंधारातही महाराजांना शाहिस्तेखानाची आकृती खिडकीकडे धावताना दिसली. महाराजांनी त्या पळणाऱ्या आकृतीकडे जोरदार वार केला. शाहिस्तेखान जोरात किंचाळला. महाराजांना वाटले शाहिस्तेखान ठारच झालाय. पण त्यावेळी शाहिस्तेखानाच्या हाताची 4 बोटं तुटली होती. किंचाळण्याचा, नौबतीचा, ओरडण्याचा आवाज फारच वाढला होता. खानाच्या गोटात गोंधळ उडाला. मराठ्यांच्या तलवारी सपासप चालत होत्या. जनानखान्यातल्या अनेक स्त्रिया यामध्ये कत्तल झाल्या होत्या. हा गोंधळ ऐकून शाहिस्तेखानाचा मुलगा अबू फतेह खान हा आपल्या वडिलांच्या मदतीसाठी धावला. पण त्याचे 2च मिनिटात तुकडे तुकडे झाले. महाराजांनाही तोपर्यंत शाहिस्तेखान मेला आहे असंच वाटत होतं. महाराजांसोबत बाकीचे मावळे आणि पठाण देखील बाहेर पडले. पठाण, महाराज व मावळे दगा दगा, खान साहब पर हमला हुआ, खान साहब मारे गए, पकडो, गणीम गणीम असं म्हणत घोड्यावर स्वार होऊन वेगानं कात्रजकडे दौडले. इतर मराठा सैनिकही आपल्या ठरलेल्या मार्गाने आरडाओरडा करत पळाले. कात्रजच्या चौकीवरून अर्धवट झोपेत असलेल्या पहारेकरांच्या लक्षात येण्या अगोदरच महाराजांची तुकडी वेगाने निष्ठून सिंहगडाकडे पळाली. तिथं असणारा जसवंत सिंहाचं राजपूत सैन्य देखील गाढ झोपेत होतं. त्या सैन्याला आरामात वळसा घालून महाराजांची तुकडी अति वेगाने पहाटेपर्यंत सिंहगडावर पोहोचली. महाराजांनी सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ 5000 सैनिक अगोदरच सज्ज ठेवलं होतं. ज्यावेळी महाराजांची तुकडी कात्रजकडून सिंहगडाकडे गेली त्याच वेळी चौकीच्या जवळ रानात लपलेल्या मावळ्यांनी कर्णे वाजवायला सुरुवात केली. त्या कर्णांच्या इशारांवर बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटवून त्यांना पळवण्यात आलं. एव्हाना मुघल फौजा सावध झाल्या होत्या आणि त्या कात्रजच्या दिशेनं वेगानं दौडत होत्या. महाराजांचा पाठलाग करणाऱ्या मुघली फौजा वेगानं दौडत कात्रज जवळ आल्या. कात्रजला आल्यानंतर त्यांना सासवडच्या रस्त्याला पेटलेल्या मशाली वेगानं पळताना दिसत होत्या. फौजेनं कुठलाही विचार न करता त्या मशालींचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. बराच वेळ त्या मशालींच्या पाठोपाठ सासवडच्या रस्त्यावरून चुकीच्या दिशेनं हे सैन्य पळत होतं. जेव्हा शिंगांना पेटलेले पलिते बांधलेले बैल राणावनात घुसले त्या पाठोपाठ मुघल सैन्यही भरकटून राणावनात शिरलं. जेव्हा मुघल सैन्याच्या लक्षात आलं की आपल्याला फसवण्यात आलंय तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. महाराजांनी मुघल सैन्याला कात्रजचा घाट दाखवला होता. तोवर महाराजांचे सगळेच सैनिक सुखरूपपणे सिंहगडावर पोहोचले होते. पेटलेल्या शिंगांचा पाठलाग करता करता मुघल फौज सासवड जवळच्या घाटात पोहोचलं आणि म्हणूनच त्याला दिवे घाट असं नाव पडलं. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारला गेलेला शाहिस्तेखानाचा मुलगा अबू फतेह खान याचं नुकतंच लग्न झालं होतं. हा अबू फतेह खान शाहिस्तेखानाच्या 5-6 बेगमा आणि इतर अनेक जण मिळून 40-50 जण मरण पावले होते. कत्तल झालेल्या माणसांचं रक्त सांडून लाल महाल खरंच लाल रंगात रंगला होता. या हल्ल्यात महाराजांना देखील काही नुकसान पत्करावं लागलं होतं. लष्करी भाषेत या नुकसानीला कोलॅटरल डॅमेज असं म्हटलं जातं. शाहिस्तेखान या मोहिमेत जिवंत राहिला असला तरी महाराजांना या मोहिमेत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं होतं. या मोहिमेनंतर शाहिस्तेखान मनातून हादरला होता. पुढचे काही दिवस त्याचं शरीर भीतीनं, रागानं, संतापानं थरथरत होतं. संपूर्ण मुघलांवर मरणकळा पसरली होती. शिवाजीला नक्कीच काहीतरी जादूटोणा येतो, तो शैतानच आहे अशी संपूर्ण मुघल सैन्याची खात्रीच पटली होती. प्रति औरंगजेब म्हणवल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाच्या फजितीची आणि महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली. खासा लंडन दरबारात त्याची दखल घेतली गेली. भयंकर घाबरलेला शाहिस्तेखान त्यानंतर एकच रात्र पुण्यात राहिला. पण ती रात्र देखील त्याने जागून आणि भीतीने थरथरत काढली. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात मरण पावलेल्यांचं दफन करण्यात आलं. 3ऱ्या दिवशी शाहिस्तेखानानं पुणे सोडलं आणि तो थेट दिल्लीला जाऊन पोचला.
त्यानंतर शाहिस्तेखान मध्यरात्री दगा दगा गणीम गणीम असं ओरडत दचकून उठायचा. मुघलांच्या सुभेदाराची प्रति औरंगजेबाची अशी अवस्था झाली होती, त्यामुळे मुघल सैन्याची लढण्याची इच्छाशक्तीच संपून गेली होती. नाक कापलेल्या औरंगजेबाने बोटं कापलेल्या शाहिस्तेखानाला बंगालला पाठवून दिलं. या प्रसंगाने महाराजांनी अवघ्या विश्वाला सर्जिकल स्ट्राईक ही संकल्पना दिली. पण थांबा, हा थरार संपला असला तरी एक मोलाची गोष्ट सांगायची राहिली. लाल महालात चालू असलेला थरार संपला आणि मृत्युमुखी पडलेल्यांची मोजदाद सुरू झाली. महालात शाहिस्तेखानाची एक मुलगी गायब होती. ज्या बेगमेची मुलगी गायब होती ती शाहिस्तेखानाकडे धावत आली. रडत रडतच तिनं मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. या क्षणी घाबरलेल्या अवस्थेतही शाइस्ता म्हणाला, "यह सिवा का हमला था, लड़की यही कही होगी. शिवाजी के आदमी अकारण महिलाओं और बच्चों को नहीं छुएंगे, ढूंढो उसे." पुढे ती मुलगी जीवाच्या भीतीने एका पिंपात लपून बसलेली सापडली. शत्रूलाही राजांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल खात्री होती ती ही. जय शिवशंभू.